कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोल्हापूर येथे हॉटेल सयाजी येथे एक भव्य मेडिकल कॉन्फरन्स पार पडली। या परिषदेत भारतातील विविध क्षेत्रातील एक्सपर्ट डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी झाले होते। मुंबई, पुणे, बेंगलोर, नागपूर, कोल्हापूर आणि इतर प्रमुख शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मॉडर्न होमिओपॅथीने आपल्या उल्लेखनीय कार्याची झलक सर्वांसमोर सादर केली। या कॉन्फरन्समध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर आणि चेअरमन डॉक्टर विजयकुमार माने यांनी होमिओपॅथिक क्षेत्रातील सायंटिफिक बेस्ड ट्रीटमेंट सिस्टीम याविषयी सविस्तर माहिती दिली। त्यांनी कॅन्सर, लिव्हर सिरोसिस आणि इतर अनेक गंभीर आजारांवरील रुग्णांच्या यशस्वी केस स्टडीज सादर करून प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे सिद्ध केलं की मॉडर्न होमिओपॅथी हे आजारांवर नाही तर त्याच्या मूळ कारणांवर उपचार करतं आणि रुग्णांना बरं करतं। प्रत्येक रुग्णासाठी पर्सनलाइज्ड आणि सायंटिफिक होमिओपॅथी ट्रीटमेंट या तत्वावर आधारित मॉडर्न होमिओपॅथीची औषधोपचार पद्धती आज वैद्यकीय जगतात एक नवीन दिशा देत आहे। या कॉन्फरन्समध्ये 500हून अधिक स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपस्थित होते। त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या सादरीकरणाचे आणि डॉक्टर मानेंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केलं। अनेक डॉक्टरांनी या ट्रीटमेंट सिस्टीमला आधुनिक मेडिकल फील्डमध्ये एक क्रांती म्हटलं। पुणे, कोल्हापूर, नागपूर यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह इतर राज्यांमध्ये सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीच्या ब्रांचेस कार्यरत आहेत। इतकंच नव्हे तर विदेशातील रुग्णांनाही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपचार दिले जातात। मॉडर्न होमिओपॅथीने सायन्स आणि होमिओपॅथीचा सुंदर संगम घडवून अनेक गंभीर आजारांनी त्रस्त लोकांना नवजीवन दिलं आहे। मॉडर्न होमिओपॅथीमध्ये कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज, डायबिटीज, अस्थमा, वंध्यत्व, अनेक दुर्धर आजार यासह इतर सर्व गंभीर आजारांवरती उपचार दिले जातात। ही कॉन्फरन्स केवळ वैद्यकीय कार्यक्रम नव्हता, तो एक संदेश होता की मॉडर्न होमिओपॅथी ही केवळ पर्यायी चिकित्सा नसून सायन्सवर आधारित प्रभावी वैद्यकीय प्रणाली आहे। डॉक्टर विजयकुमार मानेंनी दाखवून दिलं की योग्य संशोधन, वैयक्तिक दृष्टिकोन आणि रुग्णकेंद्रित उपचार यांच्या आधारे अशक्यही शक्य होऊ शकतं।